नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. इथून पुढे दररोज आपण त्या दिवसाचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. आजपासून याची सुरुवात आपण करत आहोत. एक जी केचा तर व्हिडिओ आपण अपलोड करतच असो. त्यासोबत आता दररोज त्या दिवसाचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार, जे कोणत्याही सरळ सेवेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जे जे प्रश्न विचारले जातील त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर, जरा कमी करूया. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? तर उत्तर असणार आहे बघा पर्याय अ, काम्या कार्तिकेयन. काम्या कार्तिकेयन ही मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणची रहिवासी असून दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. आता स्कीइंग याचा अर्थ काय? तर स्कीइंग म्हणजे बर्फावरून स्कीज करणे. मग आपण सोप्या भाषेत समजून घेतलं तर लांब पट्ट्या वापरून घसरण्याचा किंवा सरकण्याचा खेळ म्हणजेच स्कीइंग आहे. आणि हे स्कीइंग बघा नुकतंच काम्या कार्तिकेयनने दक्षिण ध्रुवावर केलेले आहे. आणि दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? तर काम्या कार्तिकेयन ठरली असून ती फक्त 18व्या वर्षी असं करणारी ठरलेली आहे. किती? 18व्या वर्षी. लक्षात द्या, तिने हा पराक्रम 18व्या वर्षी केलेला आहे. 2024 मध्ये 7 शिखरांचे आव्हान पूर्ण करणारी जगातील सर्वात तरुण महिला जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर देखील असणार आहे काम्या कार्तिकेयन. पुढील प्रश्न आहे, 98व्या ऑस्कर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये कोणत्या चित्रपटाची निवड झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क, दशावतार. दशावतार हा जो काही चित्रपट आहे तर या चित्रपटाची निवड 98व्या ऑस्कर मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये नुकतंच झालेली आहे. यावर दिग्दर्शक विचारले जाऊ शकतात. तर दिग्दर्शक कोण आहेत दशावतारचे? तर सुबोध खानोलकर हे सध्याचे दिग्दर्शक आहेत दशावतारचे. यामध्ये मुख्य भूमिका कोणी बजावलेली आहे? तर दिलीप प्रभावळकर. दिलीप प्रभावळकर ज्यांनी बघा झपाटलेला या चित्रपटामध्ये तात्या विंचूची भूमिका बजावली होती. कशाची? तात्या विंचूची. आणि ती अधिक लोकप्रिय ठरली होती. आणि त्याच दिलीप प्रभावळकरने बघा दशावतार या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. दिलीप प्रभावळकर नाव लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोठे घेण्यात आली? तर रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी ही पर्याय ब, पोखरण फील्ड फायरिंग रेंज. पोखरण फील्ड फायरिंग रेंज जे राजस्थान या ठिकाणी आहे. आणि याच ठिकाणी रॅमजेट तोफगोळ्याची यशस्वी चाचणी ही नुकतंच घेण्यात आलेली आहे. स्वदेशी तंत्रज्ञान IIT मद्रास आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे विकसित केलेले आहे हे रॅमजेट तोफगोळे, याची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे. या रॅमजेट इंजिनमुळे तोफगोळ्याची मारक क्षमता 30 ते 50% वाढणार आहे. सध्याच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 30 ते 40 किलोमीटर एवढी आहे. परंतु या तंत्रज्ञानामुळे ती आता क्षमता दुप्पट होण्यास मदत होणार आहे. पुढील चौथा प्रश्न आहे, इफ्को साहित्य सन्मान 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर इफ्को साहित्य सन्मान 2025 हा पर्याय ड, मैत्रेयी पुष्पा या हिंदी लेखिका आहेत. आणि या हिंदी लेखिका मैत्रेयी पुष्पा यांना 2025चा इफ्को साहित्य सन्मान हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. चंद्रकिशोर जायस्वाल यांना 2024चा प्रदान करण्यात आला होता. 2025चा मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. इफ्कोचा पूर्णरूप आपण जाणून घेऊया. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड असं इफ्कोचं पूर्ण रूप आहे. या हिंदी लेखिका आहेत मैत्रेयी पुष्पा, ज्यांना ग्रामीण जीवन आणि कृषी वास्तवावर आधारित साहित्यिक योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता या पुरस्काराची सुरुवात जर आपण पाहिली तर 2011 साली झाली होती. आणि या पुरस्काराची रक्कम आपण पाहिली तर ती किती आहे? तर 11 लाख. 11 लाख रुपये एवढी त्या पुरस्काराची रक्कम आहे. पाचवा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या स्टार्टअपने विकसित केले आहे? तर भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर हे
पर्याय क बंगळुरू स्थित वोक्सेल ग्रिड्स या स्टार्टअपने विकसित केलेलं आहे भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर. आता MRIचं पूर्णरूप विचारले जाऊ शकते तर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असं MRIचं पूर्णरूप आहे. हे जे काही स्कॅनर आहे बघा MRI स्कॅनर, तर हे नागपूरजवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनमध्ये बसवण्यात आलेले आहे, जे वोक्सेल ग्रिड्स बंगळुरू या स्टार्टअपने विकसित केलेलं आहे. वोक्सेल ग्रिड्सचा पे पर यूज मॉडेल हा लहान रुग्णालयांसाठी बघा उपयुक्त आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाच्या हवाई दलाने घेतली आहे? तर तैमूर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही पर्याय ब पाकिस्तान देशाच्या हवाई दलाने घेतलेली आहे. आता पाकिस्तानने घेतलेली आहे, तर पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत? शहाबाज शरीफ आहेत. आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत. इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरली आहे? तर महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरलेला आहे पर्याय ड दीप्ती शर्मा. नाव लक्षात ठेवा, दीप्ती शर्मा. काही दिवसांपूर्वीच बघा जो काही ODI विश्वकप झाला बघा महिलांचा ODI विश्वकप, तर या महिला ODI विश्वकप 2025 मध्ये मालिकावीर किंवा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरली होती दीप्ती शर्मा, आणि हीच दीप्ती शर्मा आता महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे पर्याय ब प्रियंका गांधी. काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्यावर एक महत्त्वाची जी काही गोष्ट आहे बघा, तर ती सोपवलेली आहे. तर आसाम स्क्रीनिंगच्या कमिटीच्या अध्यक्षपदी आता प्रियंका गांधी असणार आहेत. मित्रांनो, हे झाले आजचे 8 चालवणीचे प्रश्न जे येणाऱ्या किंवा कोणत्याही सरळ सेवा ज्या आपण भरता येतो बघा, तर त्यामध्ये ते यामधलेच प्रश्न विचारले जातील असे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.